हॅलो एव्हरीवन. सो आज आपण आयन इक्विलिब्रियम मध्ये प्रॉब्लेम्स पाहणार आहे बेस्ड ऑन ओस्टोल डायल्यूशन लॉ वरती. सो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 3.1 तो आपल्याला इथं समोर दिलेला आहे पहा. तो प्रॉब्लेम काय आहे? ए वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड. म्हणजे या ठिकाणी डिसोसिएटेड म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन दिले इन कॉन्संट्रेशन किती दिले 0.02 मोलार सोल्यूशन. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड. आता या ठिकाणी पहा फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पहिली गोष्ट तुम्ही प्रॉब्लेम्स मधून गिवन टर्म आयडेंटिफाय करा. फर्स्ट आपल्याला गिवन काय काय दिलं ते माहिती असणं गरजेचं आहे, कारण गिवन टर्म वरून आपण फॉर्म्युला डिसाइड करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. पहा ए वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोसिएटेड. याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे पर्सेंटेज मध्ये 0.05% की जो आपल्याला लागणारा जो अल्फा आहे तो आपल्याला पर्सेंटेज मध्ये नको आहे. त्यामुळे पुढे पाहू जरासं थोडंसं. कॉन्संट्रेशन किती दिलंय पहा 0.02 मोलार. कॉन्संट्रेशनची व्हॅल्यू दिली आहे 0.02 मोलार. कॅल्क्युलेट विचारले डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द ऍसिड म्हणजे आपल्याला Ka ची व्हॅल्यू मिळाली. सो पहा आपण आतापर्यंत ओस्टोल डायल्यूशन लॉ मध्ये दोन फॉर्म्युले आपण स्टडी केले. पहिला फॉर्म्युला वीक ऍसिड साठी आपण डिराइव्ह केला की अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ka डिवाइड बाय C अँड दुसरा फॉर्म्युला वीक बेस साठी कॅल्क्युलेट केला किंवा डिराइव्ह केला अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Kb डिवाइड बाय C. अशा पद्धतीने आपण दोन फॉर्म्युले पाहिले. मग आता या गिवन टर्म वरून आपण या दोघांपैकी कोणता फॉर्म्युला यूज करणार बरं? तर फर्स्ट कंडिशन आपल्याला एक वीक मोनोबेसिक ऍसिड म्हटले, त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा गिवन आहे, C गिवन आहे. आता वीक मोनोबेसिक ऍसिड म्हणजेच काय Ka आणि बेस म्हणजे काय Kb. सो आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आणि सेकंड, मग आता फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल यूज करावं लागेल. पण अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ka अपॉन C. आता पहा या ठिकाणी आपल्याला Ka काढायचा आहे, पण आता इकडे थोडंसं लक्ष द्या. अल्फा आपल्याला या फॉर्म्युलेमध्ये अल्फा पर्सेंटेज मध्ये आहे का? नाही. तर आपल्याला इथं कसं आहे, आपल्याला अल्फा जो आहे तो पर्सेंटेज मध्ये नको. तर याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार? तर लक्ष द्या इकडे. पहा जर आपल्याला पर्सेंटेज अल्फा कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करतो, अल्फाची व्हॅल्यू जी काय असेल ती आलेल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय काय करणार आहे 100. ती काय झाली तुमची अल्फाची आय मीन अल्फा मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाला पर्सेंटेज मध्ये झाला. पण आपल्याला अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची बरोबर ना. म्हणजे अल्फा हा व्हॅल्यू मध्ये पाहिजे ना की पर्सेंटेज मध्ये पाहिजे. म्हणून आपण काय करूया जी टर्म कॅल्क्युलेट करायची ती लेफ्ट हँड साइडला. सो अल्फा मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू पर्सेंटेज अल्फा. आपल्याला अल्फा कॅल्क्युलेट करायचं त्याच्या बरोबर 100 मल्टिप्लाय ला आणि तिकडे काय होणार डिवाइड म्हणजे पर्सेंटेज अल्फा डिवाइड बाय 100. आता या ठिकाणी पर्सेंटेज अल्फा आपल्याला किती दिलाय 0.05 डिवाइड बाय 100. आता पहा काही काही मुलं आहे इथं घाबरतात पाहिजे कॅल्क्युलेशन पाहिल्याच्या नंतर. फार अवघड नाहीये ते, आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करणार पहा या 0.05 ला कसं लिहिता येईल 5 * 10⁻⁻2 डिवाइड बाय. कारण तुम्हाला माहिती आहे की डिजिटच्या लेफ्टचे जे झिरो असतात ना ते पॉवरला कसं लिहिणार आहे तुम्ही मायनस मध्ये, आणि आता हे पहा या डिजिटच्या राईटचे झिरो पॉवरला कसं लिहिणार प्लस मध्ये. मग तुम्ही कसं लिहिणार या 100 ला 1 * 10⁻2. आता पहा हा 10 जर वरती गेला तर तो काय होईल मायनस होईल. म्हणजे या ठिकाणी मला ते कसं लिहिता येईल 5 * 10⁻2 * 10⁻2 म्हणजेच 5 * 10⁻4. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 5 * 10⁻4. सो थोडंसं राईट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण आलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत ते फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करूया. सो हे मी थोड्या वेळासाठी रब करतो. आय मीन आपलं काम याचं झालं, फॉर्म्युला कळाला आपल्याला या प्रॉब्लेम साठी कोणता वापरायचा आहे. सो हे आहे अल्फाचे कॅल्क्युलेशन. आता पहा या ठिकाणी फॉर्म्युला काय आपला अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ka अपॉन C. बरोबर आपल्याला Ka कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर ना. मग आता ह्या आपल्याला अंडर रूट प्रॉब्लेम करताय. सो अंडर रूट आपण काढून टाकूया. काय करता येईल दोन्ही साइडचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर अंडर रूट निघेल. पहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड मीन्स काय रे अल्फा इज इक्वल टू Ka अपॉन C.
आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे के. सो थोडंसं जर आपण इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं अल्फा इंटू सी इज इक्वल टू के, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो पहा के इज इक्वल टू अल्फा इंटू सी. सो मी व्हॅल्यू पुटअप करतो. अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली मला 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 आणि सी काय कॉन्सन्ट्रेशन पाहिजे दिलंय. कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 0.02. मग आता याला थोडंसं रिअरेंजमेंट करूया. कसं लिहिणार पहा 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 इंटू या 0.02 ला कसं लिहिता येईल पहा डिजिटच्या लेफ्टची 0 पॉवरला मायनस मध्ये लिहायचं म्हणजे 10 टू द पॉवर मायनस 2 लिहिता येईल. 5 इंटू 2 किती रे बाळांनो 10 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 आणि मायनस 2 बेस सेम असेल तर पॉवरचे काय करणार ऍडिशन. म्हणजे या ठिकाणी काय झालं 10 टू द पॉवर मायनस 6. याने कळतंय का. पण या ठिकाणी आपण पहा याचा पण स्क्वेअर करावा लागेल ना आपल्याला. म्हणजे इथे पहा काय येईल अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन सी. इथे पण अल्फा स्क्वेअर येणार आहे इथे पण अल्फा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे या अल्फाची व्हॅल्यू आपण काय पुटअप केली 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्याचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 5 चा स्क्वेअर किती रे 25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8. ठीक आहे इंटू 2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय जर 2 केलं तर आपल्याला काय मिळतंय 50. सो 50 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8 आणि 10 टू द पॉवर मायनस 2 म्हणजे किती झाले मायनस 10. मग मी याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो. हा जो डिजिटचा राईटचा 0 आहे तो पॉवरला मला माहिती आहे प्लस मध्ये लिहिणार म्हणजे याला मी असं लिहिता येईल का पॉवर 5 इंटू 10 टू द पॉवर 1 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10 म्हणजेच काय झालं 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 9. काय मिळालं रे आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 9. क्लियर आहे इथपर्यंत सगळ्यांना. सो फार सिंपल प्रॉब्लेम आहे फार अवघड नाहीये ते. सो तुम्ही राईट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. सो हा एक प्रॉब्लेम झाला त्याचं टोटल सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. सो आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला काय दिलाय बघा एकदम सिंपल आहे. मी रब करतो. प्रॉब्लेम नंबर 3.2 आपण घेऊया. प्रॉब्लेम नंबर काय आहे 3.2. तर तो प्रॉब्लेम नंबर 3.2 काय आहे द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH is 1.8 into 10 to the power minus 5. Calculate its degree of dissociation. Calculate its degree of dissociation. Calculate its degree of dissociation in 0.01 molar solution. आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण पहिल्यांदा गिवन टर्म लिहिल्या पाहिजे. सो गिवन काय काय पहा द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH. आता या ठिकाणी NH4OH हा बेस आहे म्हणून तुम्ही काय देणार आहे Kb ची व्हॅल्यू कारण डिसोसिएशन कॉन्स्टंट हा Kb आहे ना. सो Kb ची व्हॅल्यू काय देणार 1.8 into 10 to the power minus 5. मी थोडंसं इकडे अजून लिहितो म्हणजे मला जागा पुरेल कॅल्क्युलेशनला. पहा सो Kb ची व्हॅल्यू काय 1.8 into 10 to the power minus 5. त्याच्यानंतर आपल्याला काय दिले अजून रे कॅल्क्युलेट दिस डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे अल्फा बरोबर आणि कॉन्सन्ट्रेशन दिले. कॉन्सन्ट्रेशन किती दिले 0.01 मोलार. डन इथपर्यंत. सो आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार या गिवन टर्म वरून तर अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Kb डिवाइड बाय C वापरावा लागेल कारण इथे आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलाय अल्फा आणि दिलाय काय आहे बाळांनो Kb. सो आपण याला कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू पुटअप करूया. Kb पण माहिती आहे आणि C पण माहिती आहे. सो पहा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Kb ची व्हॅल्यू काय आहे 1.8 into 10 to the power minus 5 डिवाइड बाय C ची व्हॅल्यू मी काय पुटअप केली 0.01. मग मी याला असं लिहू शकतो का एकदा चेक करा बरं 1.8 into 10 to the power minus 5 डिवाइड बाय हा जो 1 आहे म्हणजे डिजिटच्या लेफ्टचे 0 पॉवरला कसं जाणार आहे मायनस मध्ये म्हणजे 1 into 10 to the power कसं लिहिता येईल मला -2. मग आता या ठिकाणी हा जो -2 आहे तो मी वरती लिहू शकतो का तर यस. म्हणजे आता इथे कसं लिहिता येईल बघा 1.8 into 10 to the power minus 5 into 10 to the power plus 2. थोडंसं आपण सिम्प्लिफाय करत जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल. मग आता 10 to the power minus 5 10 to the power plus 2 म्हणजे आन्सर काय आलं 1.8 into 10 to the power minus किती 3 बरोबर ना. ओके. मग याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं असेल तर मग मला ऑड इवन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे पहा हा जो 1.8 जर मी एक डेसिमल पॉइंट जर मी राईटला शिफ्ट केला तर 10 to the power मला काय द्यावं लागेल
-1 म्हणजे इथं कसं लिहिणार 18 into 10 to the power -3. पहा मी हा डेसिमल पॉइंट मी एक डिजिट राईटला शिफ्ट झाले म्हणजे मी 10 to the power -1 लिहिणार. 10 to the power काय आहे -1. क्लियर झालं इथपर्यंत. मग आता याला मी कसं लिहिणार पहा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 18 into 10 to the power -4. आता पहा रूट 18 तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कारण 10 to the power -4 ला जर बाहेर काढलं तुम्ही तर ते किती येणार आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर जर काढलं तर -2 येणार आहे बरोबर. आता फक्त तुम्हाला काय अडचण आहे रूट 18 ला सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण इथे सिंपली सॉल्व्ह करूया. आपण एक ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही वापरा. रूट 18 ला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर ह्या रूट 18 ला स्प्लिट करा तुम्ही. स्प्लिट करताना तुम्ही कसं स्प्लिट करणार आहे एक तुमचा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे आणि एक तुमचा नॉन परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही त्याची ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा तुम्हाला काय मिळाले पाहिजे तुमची गिवन व्हॅल्यू. मग आता पहा या रूट 18 ला मी असं स्प्लिट करतो 16 प्लस मी जर 2 केला आणि त्याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर आपल्याला काय मिळेल 4 प्लस 2 डिवाइड बाय इथं जो नंबर असतो व्हॉटएव्हर नंबर आहे इथं जो काही नंबर असेल त्याला कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 4 प्लस 2 डिवाइड बाय 8 मीन्स 32 प्लस 2 डिवाइड बाय 8 म्हणजेच काय बनणार 34 डिवाइड बाय काय झालं 8 झालं. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला का सगळ्यांना. पहा एक परफेक्ट स्क्वेअर आणि एक नॉन परफेक्ट स्क्वेअर म्हणजे त्यांची ऍडिशन केली मला काय मिळाली ती 18 मिळाली. म्हणजे 4 प्लस 2 डिवाइड बाय इथं जो नंबर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही सिंपली 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 4 32 झाला 832 प्लस मी त्याच्यामध्ये 2 ऍड केले 34 डिवाइड बाय काय येते 8 येते. पहा मग आता याला जर मी थोडंसं सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल 8 into 4 जर केलं तर 32 येते बरोबर ना. 84 चा 32 म्हणजे आपल्याला काय मिळेल 34 मायनस 32 सो 2 इथे पॉइंट द्यावा लागेल जर वरून 0 घेतला तर 2 चा भाग जाणार पहा 8 2 चा 16 खाली 4 अगेन 0 सो 4.8 आता 5 चा भाग जाणार 8 45 सोपा आपल्याला आन्सर काय आले रे 4.25 म्हणजे रूट 18 ला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळते 4.25. ठीक आहे. सो मला असं वाटतं या ट्रिकने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला रूट कॅल्क्युलेशन जमेल फार अवघड नाही येते. ओके सो अल्फा काय मिळाला मला 4.25 into 10 to the power -2 दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. सो हा आपला प्रॉब्लेम नंबर 3.2 सॉल्व्ह झाला. पहा एकदम इझी प्रॉब्लेम आहे जर तुम्ही नीट पाहिलं तर आणि आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. पहा याला तुम्ही असं लिहू शकता 10 to the power -2 ला 0.0425. ठीक आहे. तुम्ही याला असं लिहू शकता फार काही अवघड नाही. सो तुम्ही राईट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. तुम्ही पॉज करून सुद्धा लिहू शकता काय अडचण नाही. तोपर्यंत मी नेक्स्ट प्रॉब्लेम राईट डाऊन करतो. 4 डन. पहा कॅल्क्युलेट concentration of H3O positive. Calculate concentration of H3O positive in 0.1 mole. Concentration दिले dm cube inverse solution of acetic acid. काय आहे acetic acid. सो हा एक किती छोटासा प्रॉब्लेम बघा आणि तुम्हाला या ठिकाणी गिवन तुम्हाला दिलंय ऑलरेडी गिवन मेन्शन आहे गिवन Ka of CH3COOH ते आपल्याला दिलंय 1.8 into 10 to the power -5 1.8 into 10 to the power -5. मला असं वाटतं हे सोल्युशन लिहून झालं असेल. सो मी रब करतो. हा एक प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेला आहे. सो आता याच्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल गिवन टर्म लिहावं लागेल. सो गिवन टर्म काय आहे गिवन टर्म काय 0.1 मोल डीएम क्यूब म्हणजे कॉन्संट्रेशन ची व्हॅल्यू दिली 0.1 मोल डीएम क्यूब इनवर्स बरोबर आहे का नाही.
त्याच्यानंतर आपल्याला के दिलाय. के किती दिलाय मुलांनो? के ऑफ कोणासाठी CH3COOH चा डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय तुम्हाला 1.8 into 10 to the power minus 5. ठीक आहे, 1.8 into 10 to the power minus 5. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला विचारलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह. आता होतं काय की असं काहीतरी क्वेश्चन विचारल्याच्या नंतर तुम्ही टोटली तुमचं माइंड जे आहे ते सून पडतं. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह कसा आणायचा? तर इकडे लक्ष द्या, फार अवघड नाही. जर तुम्ही जे तुमचं ऍसिटिक ऍसिड जे आहे त्याला जर तुम्ही डिसोसिएट केलं म्हणजे पहा CH3COOH म्हणजे मी याला तुम्हाला मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो पहा. ठीक आहे, ओके. इथून आपण सॉल्युशनला स्टार्ट करूया. आता पहा या ठिकाणी CH3COOH ला जर तुम्ही डिसोसिएट केलं, आता हा PK म्हणून त्याला आपण रिव्हर्सिबल ॲरो देणार. जर ते वॉटर मध्ये ऍड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल? ते CH3COO मायनस प्लस H+. पण H+ च्या फॉर्म मध्ये सॉल्युशन मध्ये नसतो कधी, तर आपल्याला हायड्रोनियम आयनच्या फॉर्म मध्ये लावावं लागतं म्हणजे H3O पॉझिटिव्ह. त्याने पर्यंत ठीक आहे. आता पहा इनिशियली at t = 0 माझ्याकडे ऍसिटिक ऍसिडचे 1 मोल होते. याचं काही डिसोसिएशन झालं का? नाही. म्हणजे आपल्याला आयन्स मिळाले का? नाही मिळाले. बट at t = t ला मी असं कन्सिडर करतो की 1 मधून काही अल्फा पार्टिकल काय झाले बघा डिसोसिएट झाले. म्हणजे याचे अल्फा पार्टिकल डिसोसिएट झाले CH3COO मायनस चे आणि H3O पॉझिटिव्ह चे पण काय झाले डिसोसिएट अल्फा. मग ऍट कॉन्सन्ट्रेशन टर्मला मला कसं लिहिता येईल? इथं माझे नंबर ऑफ मोल्स आहे ना, म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम. कारण मला माहिती आहे मोलॅरिटी ही कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे आणि फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय काय व्हॉल्यूम. तर मग आता हे पण माझे मोल्स आहे. मग मी याला कसं लिहिता येईल? 1 मायनस अल्फा डिवाइड बाय v. याला कसं लिहिता येईल? अल्फा डिवाइड बाय v. आणि याला पण कसं लिहिता येईल? अल्फा डिवाइड बाय v. कारण हे पण नंबर ऑफ मोल्स आहे ना, काही अल्फा मोल डिसोसिएट झाले म्हणजे अल्फा डिवाइड बाय v कॉन्सन्ट्रेशनची टर्म. म्हणजे पहा आता या ठिकाणी n आपण v म्हणजे c ना, म्हणजे पहा 1 मायनस अल्फा डिवाइड बाय v. मग याला मी कसं लिहिणार? बाळांनो 1 मायनस अल्फा इंटू c. 1 मायनस अल्फा इंटू काय? c. कारण 1 डिवाइड बाय v म्हणजेच काय? मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन. सो 1 आपण v म्हणजेच काय? c म्हणजे अल्फा इंटू c लिहू शकतो. इथे पण अल्फा इंटू काय लिहू शकतो? c लिहू शकतो. सो इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं. आता याच्यानंतर पहा पुढे काय करणार? ठीक आहे, आता तुम्हाला काय विचारलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह ही पहा तुमची व्हॅल्यू अल्फा इंटू c. सो बघा बरं इकडे लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? अल्फा इंटू c मिळाली. आता कॉन्सन्ट्रेशन तर रिक्वायर्ड आहे आपल्याला c, पण अल्फा नाही आहे आपल्याकडे. तो आपल्याला काय कॅल्क्युलेट करावा लागेल. मग अल्फा कसा कॅल्क्युलेट करणार? तर फॉर्म्युला काय? अल्फा √Ka/c. Ka ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती पुट करा. कॉन्सन्ट्रेशन पण आहे, अल्फा मिळून जाईल. ठीक आहे, K ची व्हॅल्यू काय? 1.8 into 10 to the power minus 5 डिवाइड बाय c किती आहे? 0.1. याला थोडंसं आपण सिंप्लिफाय करता येईल का बघा बरं. अल्फा √1.8 into 10 to the power minus 5 डिवाइड बाय 0.1 ला कसं लिहिणार? 1 into 10 to the power minus 1. म्हणजे याला आपण असं राईट डाऊन करू शकतो पहा 1.8 into 10 to the power minus 5 into हा 10 to the power minus 1 वरती गेल्यावर काय होणार आहे? +1. सो 10 to the power काय? +1. म्हणजे आता पहा काय मिळालं आपल्याला? 1.8 into 10 to the power minus 4. -4 आता इवन नंबर आहे, सो बाय काढल्याच्या नंतर काय येणार आहे? -2. म्हणजे अल्फा √1.8 into 10 to the power -2. म्हणजे तुम्हाला √1.8 ची व्हॅल्यू काय करायची? तुम्हाला सिंपली सॉल्व्ह करायची. जर तुम्ही लॉग टेबलच्या बुक मध्ये स्क्वेअर रूट डेसिमल पॉइंटचे जर स्क्वेअर रूट पाहिले तर पहा 1.8 चा जर तुम्ही 0 पाहिला, 1.8 चा काय पाहायचा आहे? 0 पाहायचा आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ती 1.3 मिळेल. काय मिळेल? समथिंग लाईक 1.34 मिळेल. पहा तुम्ही एकदा लॉग टेबलचं बुक ओपन करा, त्याच्यामध्ये जे स्क्वेअर रूटच्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत समथिंग लाईक 0.1 पासून 10 पर्यंत म्हणजे पॉइंट मध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही
तुम्हाला रूट 1.8 ची व्हॅल्यू मिळेल 1.34. म्हणजे तुम्ही कसं बघणार आहे पहा 1.8 चा 0 बघणार आहे. सो काय मिळेल तुम्हाला 1.34 into 10 to the power -2. दाणीपर्यंत हा काय मिळाला तुम्हाला अल्फा. ठीक आहे. मग आता परत आपण आपल्या मेन पॉइंट वरती येऊया कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह ची व्हॅल्यू. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह ची व्हॅल्यू काय अल्फा इंटू सी. अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1.34 into 10 to the power -2 इंटू कॉन्सन्ट्रेशन काय 0.1. मग याला मी कसं लिहिणार पहा 1.34 into 10 to the power -2 इंटू या 0.1 ला कसं लिहिता येईल 1 into 10 to the power -1. म्हणजे आपला आन्सर काय मिळाला रे आपल्याला 1.34 into 10 to the power -3 मोलार. आय मीन तुम्ही युनिट पण देऊ शकता कॅपिटल एम किंवा मोल पर डीएम लिहिलं तरी चालेल किंवा मोल पर लिटर लिहिलं तरी चालेल. सो याला मी असं लिहितो पहा मोल पर लिटर और तुम्ही सिंपली त्याला काय लिहू शकता कॅपिटल एम दाणीपर्यंत. सो या प्रॉब्लेमचं हे टोटल मी तुम्हाला सोल्युशन राईट डाऊन करून दिलेलं आहे पहा. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. फार इम्पॉर्टंट आहे कारण हा बऱ्याच वेळेस एक्झामला विचारला गेलेला आहे आणि विचारला जातोय अजून पण. सो त्यामुळे याच्याकडे थोडासा फोकस करा. फार अवघड नाहीये. फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिली गोष्ट तुम्हाला गिवन टर्म आल्या पाहिजे आयडेंटिफाय करता आणि गिवन टर्म वरून डिसाइड करायचं की ह्या प्रॉब्लेम साठी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला सगळ्यांना. आणि एकदा फॉर्म्युला कळाला की तुम्हाला कॅल्क्युलेशन पुढे एकदम इझी आहे. जर तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर तुम्ही लॉग टेबलचा यूज करून सुद्धा ते कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फार अवघड नाहीये ते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण 3 प्रॉब्लेम पाहिले.